हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक अगेन. वेंगुर्लामध्ये मी 8:30-9 वाजेपर्यंत पोहोचली होती आणि तिथे ना मी शॉपकीपर्सला आहे ना विचारत होती कोणतं हॉटेल आहेत ना इथे छान आहेत जेणेकरून मला तिथे स्टेला भेटेल. तर आहे ना एक तिथे आहे ना वॉटर विकणाऱ्या त्या दुकानामध्ये मी गेली आणि त्यांना विचारलं की ना भाई इथे ना कुठे हॉटेल भेटेल. तर मग आहे ना त्यांनी मला खूप विचारपूस केली की सोनाली तू एकटी आहेस का, कुठून आली आहेस, कोणतं गाव. आणि मग जेव्हा मी गाव सांगितलं त्यांनी आहे ना मला बोलले की अरे तू एका आमच्या इथे आहे त्यांचं गाव आली आहे, तू देवरुखची आहेस ना, त्यांचं पण काहीतरी कोणतरी नातेवाईक देवरुखचे आहेत. मग त्यांनी फोन लावला आणि मग इथे मी स्टे केलं. आणि आता इथून निघते मी. माझं इथे 26,559 किलोमीटर्स झालेत आणि मी ह्या मुलीच्या गौरीच्या घरी स्टेला होती आणि हे त्यांचं घर आहे. तर ह्या घरी आपण स्टे केला, मस्त भारी मजा केली. आपण नाईट आऊट पण केला आणि ह्या दोघी म्हणजे हिची अजून एक बहीण आहे त्यांच्यासोबत आणि तिच्या पप्पांसोबतनी आणि ह्या आई पण भेटल्या मला. मग आम्ही त्यांच्यासोबत पण मस्त सेल्फी काढली आणि मग रवाना झालो माझ्या पुढच्या प्रवासाला जे आहे कोस्टल जर्नी. सो लेट्स गो. आता मी वेंगुर्ला सोडणार आहे आणि मी सागरेश्वर बीच ह्या बीचवरती जाणार आहे आणि सागरेश्वरचं मंदिर देखील आहे. मग तिथे आपण मंदिरात पण जाणार आहे. सो लेट्स गो. सागरेश्वर बीचवरती आपण पोचलो आहोत आणि इथे सागरेश्वराचं मंदिर देखील आहे. मी माझी मेगा रिझॉर्ट तिथे पार्क केली आहे. सो आपण बीचकडे पण जाणार आहे, पण पहिलं आपण सागरेश्वरचं दर्शन करूया. 3rd दिवसाचं फर्स्ट क्षेत्र सागरेश्वर. तर मित्रांनो सागरेश्वर मंदिर बंद आहे. अरे हां, मी सकाळी लवकर आली आहे ना. नंदी महाराजचं दर्शन करूया आपण. त्यानंतर मग भगवती देवीचं मंदिर. हर हर महादेव. या 3ऱ्या दिवशीचं फर्स्ट दर्शन आहे सागरेश्वर. तिकडे पादुका आहेत मस्त सजवत. आपण वेंगुर्ल्यात आहे. किती मस्त आहे बघा वरती डेकोरेशन. मंदिराचं बांधकाम किती भारी आहे, पहिल्या जमान्यातले. लुक, पिल्लर्स आहेत, 6 पिल्लर्स आहेत. सो लेट्स गो. बीचवरती जाऊया. मित्रांनो आपण आता सागरेश्वर बीचच्या इथे आहोत. एवढं आराम आणि सुंदर लाटांचा आवाज भेटतोय आपला ऐकायला. आणि आपली मेगा रिझॉर्ट इकडे आहे. तिकडे दिसतोय ते लाईट हाऊस आहे. आपण तिथूनच आलो वेंगुर्ला बंदर. समजलं काय? इकडे समजलं काय बोलतात. मला इथे खूप गरम होत आहे कारण की आपण कसं सी साईडला आहे ना, आपला अरेबियन ओशन समोर आहे आणि इथे मी सागरेश्वर बीचवरती आली आहे. आता आपण जाऊया वेटोबाला. लेट्स गो. वेटोबाला तर मी जातच होती, पण तिथे लिहिलेलं 2 किलोमीटर आहे ना अरवली बीच आहे. तर मी आणली एकदम एक्सायटेडमध्ये गाडी आणि मला समजलंच नाही की इथे ना आता रस्ता एंड आहे आणि रेती आहे. तर रेतीमध्येच माझी ना मेगा रिझॉर्ट आहे ना अडकली. मग तिथून तिला कशी तरी काढली आणि मग बीचसाठी मी रवाना झाली. बीच आहे ना मी लांबूनच पाहिला कारण की मला वेतोबाला जायचं होतं. तर मग आता लेट्स गो, आपण वेटोबाला जाऊया. 8 दिवसाचं दुसरा मंदिर क्षेत्र श्रीदेवी सातेरी मंदिर. तिथे मी पोचली आहे माझ्या मेगा रिझॉर्ट सोबत. तर आपण दर्शनाला जाऊया आता. चला. कोकणातले मंदिर आहेत ना एवढे एन्शियंट आहेत ना की तुम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आणि काही ना काही वेगळी रचना तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही पाहू शकता इथे ना खूप सारे आहेत ना मंदिर आहेत, दीपमाळ आहे. तर आपण ते पाहायला जाऊया. लेट्स गो. आय मस्ट टेल यू, देवीचा गाभारा आणि देवीचं मंदिर एवढा भव्य मोठा होता. गाभारा एवढा मोठा होता, 2 गाभाऱ्या ओलांडल्याच्या नंतर तुम्हाला मंदिरात प्रवेश करायला भेटतं. म्हणजे विचार करा ना, काय मोठे आहेत ना म्हणजे वेगवेगळे आहेत ना प्रथा ह्या मंदिराच्या असतील, जे आत्ता तरी आपल्याला काही पाहायला भेटत नाही, पण खूप सारे प्रथा असणार. आता सकाळी आपण दर्शनाला आलेलो तर मंदिर बंद होतं. तर आपण सातेरी देवीचं मंदिराचं दर्शन इथूनच लांबून घेतलं आणि आपण निघालो वेतोबाला. सातेरी मंदिराचं दर्शन करून आलो तेव्हाच समजलं अरे वेतोबा देव तर समोरच आहे.
तर माझी गाडी इथेच ठेवली आणि काय भानच नाही राहिला मला ते वेतोबाचं देवाचं आहे ना कमानी पाहून. सगळी ती मेघाचारी जड आहे ना माझी सगळे गॅस वगैरे तिथेच ठेवून मी फुलं घेऊन आपल्या वेतोबाच्या दर्शनाला गार्डियन ऑफ द गॅलेक्सी माहिती आहे ना, तसंच आहे ना वेंगुर्लाचं आहे ना गार्डियन ऑफ द गॅलेक्सी इज श्रीदेव वेतोबा. ह्या देवाच्या समोर तुम्ही काही पण मागितलं ना ते खरं होतं. सो आय वॉज ब्लेस्ड दिस इयर ह्यांचं दर्शन घेऊन. आणि माझी जर मनोकामना पूर्ण झाली ना तर मी परत एकदा ह्या मंदिराच्या दर्शनाला नक्कीच गाडीलाच लावले. ते बघा असंच ठेवले तर हम गए ते उद्या दर्शनासाठी. तर आता जरा केळी खाऊया, मला भूक लागली. मित्रांनो आता आपण रेडीचा गणपती आणि तेरेखोल किल्ला आहे ना तिकडे जाणार आहे, यशवंत गडावरती पण. आणि आपल्याला आता गोव्याची बॉर्डर लागणार आहे. मालवणातून रेडी गणपतीला जाणार आहे. 5 किलोमीटर आहेत शेवटचे आणि आपल्याला लागणार आहे गोव्याची बॉर्डर, महाराष्ट्र गोव्याची बॉर्डर. आणि आपली गाडी तेलंगणाची. भाई विषय हार्ड, समजतंय काय? चला जाऊ तर मग आपण गोव्यात. मित्रांनो आपण तिकडून आलोय शिरोडावरून वेटोबाचं दर्शन करून आणि आपण आता रेडीचा गणपती बघायला जाणार आहे. ती फुल रेडी आहे, महाराष्ट्र गोवा बॉर्डरला जायला आतुरलेली आहे. चला 26,584 किलोमीटर्स आहेत आणि आपण आता रेडीच्या गावामध्ये आहे. आणि रेडीच्या गावामध्ये ना फुल होलीचा स्वॅग चालू आहे आणि सगळेजण पोस्ट मागतायत. भाई बस इथे मला थांबवलं नाही पाहिजे, बस इथे मला थांबू नका. आता बस, आता बस. हॅपी होली. भाई नाही थांबवलं तर बरं आहे. पोस्ट हे आपल्या कोकणामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. पोस्ट देतात होळीला, शिमग्याचा उत्सव जेव्हा चालू असतो तेव्हा त्याकरिता आपल्याला हे पोस्ट मागत होते. यशवंत गडावरती जाणार आहोत आपण आता. रेडीच्या जे बीच आहे, बंदर आहे, तिकडे जाणार आहे. हे रेडी बीच. वाव अमेझिंग. वेलकम टू मालवण सोनाली. आलो एकदाच. इकडाचा बुरुजाचा हा भाग आहे, बुरुज आहे, हे सगळे तटबंदी आहे रेडीच्या बीच वरती. तिकडे रेडीची जेटी आहे, तो शिरोडाचा बीच आहे. आणि जेव्हा इथे पाणी कमी असतं ना तर आहे ना रेडीचे गावातली मुलं आहेत ना इथून आहे ना असं चालत पण जाऊ शकतात. आणि मग शिंपल्या वगैरे पण ते लोक हे करतात आणि ते ना स्विमिंग करतात. एक माणूस गोव्याचा फुल फिलिंग चालू झाला आहे. व्हाईट व्हाईट सँड आपल्याला पाहायला भेटते आणि आपली मेघाचारी जड आहे तिथे. आणि हम यहाँ है. खूप भारी वाटलं हा राईड. बघा ना किती रेड रेड स्टोन्स आहेत सगळीकडे. आणि हे आपल्या पाठी यशवंत किल्ला आहे, जो माझा 70th किल्ला कंप्लीट झाले आहेत माझे. महाराष्ट्रामध्ये 70 किल्ले आपले झाले आहेत कंप्लीट करून. हर हर महादेव. हॅट्स ऑफ टू मेघाचारी जड ऑल्सो.